आमचं गाव पेगलवाडी आहे. छोटंसं गाव आहे आमचं. खड्ड्यात रस्त्यात खड्डा. हे बघा आमच्या गावात किती खड्डे झाले. इकडे कोणी लक्ष पण देत नाही. नाशिकच्या या दोन विद्यार्थ्यांनी जे केले ते पाहून प्रश्न पडतो, प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मुलांनाही पत्रकार बनावं लागणार का? नाशिकमधील दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांच्या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत आणि पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले. पण फक्त तक्रार करण्याऐवजी या दोन्ही मुलांनी चक्क पाण्याची बाटली हातात घेतली आणि तिलाच मायक्रोफोन बनवलं. त्यानंतर त्यांनी रस्त्याची अक्षरशः ग्राउंड रिपोर्ट तयार केली आणि रस्त्याची परिस्थिती लोकांसमोर मांडली. या व्हिडिओचा दखल CJPचे अभिजित दिपके यांनी घेतली आणि त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर या विद्यार्थ्यांची चर्चा आणखी वाढली. मुद्दा फक्त खड्ड्यांचा नाही, शाळेत जाणाऱ्या मुलांना सुरक्षित रस्ता मिळवण्यासाठीही जर स्वतःचा आवाज उठवावा लागत असेल तर ही जबाबदारी नेमकी कोणाची? तुमच्या परिसरातही अशीच परिस्थिती आहे का? तुमच्या शहराचं नाव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.